राजीव सर, विशाल, हे म्हटलं पाहिजे किंवा मान्य केलं पाहिजे की 99च्या नंतर 2004 मध्ये जे भाजपचं सरकार गेलं आणि त्या म्हणजे किंबहुना त्याच्या आधीच 95-96 नंतर महाराष्ट्र देशभरामध्ये आघाडी सरकारचं राजकारण जे आहे ते म्हणजे रुजलं, एक तर तयार झालं आणि नंतर ते रुजलं। त्यानंतर 2014च्या निवडणुकीवेळी सुद्धा अपेक्षा हीच होती की एनडीएचं सरकार येणार, भाजप स्वतःच्या बळावर 272चा आकडा पार करू शकेल अशी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांना जर सोडलं तर बाकीच्या इतर कोणाला त्याची काही जाणीव किंवा कल्पना होती असं मला वाटत नाही। एनडीएचं सरकार येणार अशाच प्रकारचं चित्र किंवा वातावरण त्यावेळेला होतं। 19 मध्येही तशाच प्रकारचं होतं, पण 14 आणि 19 मध्ये ज्या प्रकारचं यश भाजपला मिळालं, या खेपेच्या एक्झिट पोलमध्ये ते आणखीन 400 पारचा नारा भाजपनं दिल्यानंतर एक्झिट पोलमध्ये आणि सगळ्या राजकीय पंडितांनी भाजप 350-370 पर्यंत, भाजप आणि एनडीए आणि भाजप 320 पर्यंत जाईल अशा प्रकारचे अंदाज, अशा प्रकारचे आडाखे बांधले। आता जे वास्तव आहे त्याच्यावर आलेलं आहे की एनडीए पुन्हा मित्रपक्ष यांना घेऊन भाजपला सरकार बनवावं लागेल। मित्रपक्षांना घेऊन या संदर्भातली गणितही मांडली जातील। मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो। आपण थेट बीडला जाणार आहोत। बीडचे आपले प्रतिनिधी यावेळेला त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। थेट जाऊयात बीडला।